साहेब कोण या सगळ्यात कोणालाही कळलेलं नाही. बघा राम राम मेहरबान. राम 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 राम. तुम्ही मला ओळखता का? तुम्ही मला ओळखता एवढं बस आहे. साहेबांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आम्ही म्हणजे पब्लिक फिगर. त्यामुळे कुणी बी हात जोडून नमस्कार राम राम म्हटलं तर आम्हाला सवयच आहे. कसं काय बरं आहे ना, काय काम काढलं म्हणायचं. आता बघा, माझं खरं तर काहीच काम नाही, पण मी आपलं काहीतरी बोलून बघतो. बघा काय काय म्हणतात ते. मेहरबान, ते परवा जे बोललो होतो ते. हा हा, तुमचा पुतण्या BA का PA झालाय ना. साहेबांशी बोललोय मी त्याबद्दल. चिटकून टाकू त्याला. कुठे चिकटवताय? तुम्ही सांगा. साखर कारखाना आहे साहेबांचा. लागलंच तर पत्कडे घ्यायची बघा. क्लर्क म्हणून कुठेही लागल. एकदा आपल्याला सांगितलं ना की काम झालं, काळजी करायचं नाही. तुम्हाला नाही माहित, साहेब सगळ्यांचं काम टाळतील, पण आपला शब्द म्हणजे शब्द. अजिबात आहे काय नाही बघा. पुढच्या रविवारी प्रत्यक्ष भेटायला जाऊ आपण साहेबांना. आठवणीने कॉल करा. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी लोकप्रतिनिधी. अनेक ठिकाणी अण्णा, दादा, आप्पा, भाऊ या नावानं ओळखले जातात. इथं मेहरबान, आमच्या गावात 2-4 मजली इमारती बऱ्याच आहेत, पण यांच्या वाढदिवसाला त्या दिसतच नाही. का माहितीये? कारण यांचे वाढदिवसाचे फ्लेक्स आणि होर्डिंग यांच्या मागे ते इमारती लपलेल्या असतात. तर असे आमचे टोलेजंगी व्यक्तिमत्व मेहरबान. पण मला गोष्ट सांगायची ती यांची नाही. बहुतेक ही येणारी नवतरुणी त्याच्याबद्दल सांगू शकेल. बघू कसं झालंय रे. लगेच विचारा सोडते. तसेही माझे फॉलोअर 2 दिवसात खूपच कमी झालेत नाही का? अगं डॉली, तुला सोशल मीडियाला नेहमी अपडेट राहावे लागते ना. आजकाल हेच महत्वाचे आहे. ओके. आज मी ट्राय करतो. अगं डॉली, तुला सोशल मीडियाला नेहमी अपडेट राहावे लागते. तू पुढे आले पाहिजे. इम्प्रूव्हाइज केलं. ही एक रील स्टार डॉली, आणि तू तिचा कॅमेरा बघ. अरे हो, हे डॉलीने घेतला तिकडे पडलो असतं की या बाजूच्या टोमॅटो शेंगाले असते. काय तुला काय संस्कार वगैरे काय आहेत का? कुठल्या शाळेत शिकला तर तू? मी अरे मी डान्सर बनतो पण चढतो. म्हणजे तुम्हीच ते दानशूर बनलो. अरे महामूर्ख ऐकून घे. अरे डान्सर बनतो चढतो ते कधीच गेल्यावर त्याच्या नावानं सुरू असलेले जे माध्यमिक विद्यालय आहे त्याचा मुख्याध्यापक आहे. महाविद्यालयाचा प्राचार्य की मी तुला विचारलं कोणत्या शाळेत शिकलाय? संस्कार कमी पडतात म्हणजे आपल्या शाळेत नक्कीच. तेही खरं. सगळा वर तोंड करून निर्लज्ज पणे बोलतोय. सगळं कमाल आहे तुझी. धक्का मारतोय ते मारतोय, वर सॉरी सुद्धा म्हणत नाही. काय पण मला सांग, धक्का मारायला मी महिला नाही, पण तू काय समजून धक्का मारलास? सॉरी सर. असं सगळ्यांनी धक्का मारला तर मी पुढची कुठं? सॉरी सर, आपल्याला धक्का मारायचा माझा हेतू नव्हता. चुकून लागला. चुकून लागाय मी काय मटकाय वेळ लागा. सॉरी म्हटलं ना सर. भारतात हे 2 शब्द आहेत ना. मग काय वाटतं ती मनमानी करायची, थँक्यू आणि सॉरी म्हणायचं, संपला विषय. व्हेरी गुड. हे बाबा पाहिजे उशीर होतोय. अरे खूप जरा जास्त का तुम्ही बी काय लागायचं सोनं झोपल्या का झोपताय. पोषण आहार आहे, पोरं बाळ्या खाणार घाला की चालायच्या आधा पाचला वर. काळजी करू नका, यांना नाही सहन करावं लागणार तुम्हाला. यांची कथा नाही येईल. आलास का बाबा रमाकांत? लगा धक्का कान तुझी वाट बघून तोंडात राळ वाळायला. कवा तुला बोलावलं होतं आत्ताशी आलायस मी लगा. गाडी आणलीस का? आणि मी गाडी आणली नाही, तुझ्याच गाडीवरनं जायचं तुला सांगितलं होतं की. लगा सूर्य घ्यानं मारायचं लगा. एवढा वेळ का लागला? तुमच्या घरी गेलो होतो तुम्हाला आणायला. अरे शहाणी घरी कशाला गेलास?
आता तुम्ही बोलता ये तिकडे म्हणून. बरं मी मुलीच्या घरी गेलो नाही आणखी. जरा ऐकून घ्यायला शिक. तुम्ही बोलायला पुढे येत नाही. नको ते पुढचं बोलतोय जरा मोठं तोंड करून लय बोललास तर तुझी बदली करेल तिकडे डोंगरात. नको नको नको. तसं काय नाही सर, चला शाळेला उशीर होतोय. हा तेच कळतंय मला, तू नको शांतपणा शिकू. तू म्हटले की धुवायचं साबण. गाडी कुठे आहे तुझी? ठीक आहे तिकडे झाडाखाली. त्या तिकडे होय. अरे मग जरा वाईस कमी शाळेजवळच लावायचं नाही. काय नाही, चला आम्ही महाराज. अरे तुला काय म्हणून मी ठेवलाय काय कळणार झालेलं आहे. हा? अगो बाबा एकदाच. आणि ही कुठे आहे? उशी ही काय काय? हा ठेव बघतो का मग. हा. ती पण माझ्या घरला आणली असत. ती माझी असू दे, gift आहे. असू दे. तुला वाटतं त्याला देतो दोन. तर एक बोलू का? हा तुम्ही इलाज का करून घेत नाही सर? आधी टाण मारा ना. काय मला चालेल. टाण मारायला सांगू नको बाबा. एक परी टांगा चालवायचं सांग. नाही ताराच सर तुम्ही इलाज का करून घेत नाही? माझ्याकडे मुळे त्याशी उगाळून. हे अजिबात मुळी वेळ काय करतो. सगळ्या मुळ्या घालून झाल्या रे बाबा. मुळ्या उडून जाईल तू मुळव्यात कसला. अरे लय बेकार व्याध असते. एकदा तुला झालं का नाही मीच तुला मुळा देतो. याचं कळतं त्यालाच कळतं. काय आम्हाला एक शिकवायचं. लेकरं तुमचं आलं पाहिजे. हा रमाकांत शिपाई या प्राचार्य सरांचा खास माणूस आणि ते येतात त्या सर्व मॅडम शाळेतला मास्तर म्हणून मी खास फंक्शनला ती साडी नेसते. ठीक आहे. एरवी शाळेत नुसता फुपाटाच म्हणून फक्त मलखाव रंगाची साड्या बऱ्या वाटतात. मळखव नावाच्या नवीन रंगाचा शोध हा शाळेतील मास्तरीन बहिणी लावला बरं का. येत्या 26 जानेवारीला आपण 3 वर्णाच्या साड्या घेऊया. हं? मी केशरी घेईन, बाबड्या मॅडम पांढरी घेतील आणि तू हिरवी घे. माझी बाई पांढरी साडी आमच्या ह्यांना तर अजिबात चालणार नाही. ओरडतीलच. म्हणतील अगं मी अजून जेवण करायचं पांढरी साडी एकदम प्लेन पांढरी नको बाई. आकाश किंवा ग्रे कलरची पार्टी जर असेल चालते की. हो तर नाहीतरी काय झेंड्याच्या ऐवजी आपण थोडीच खाताना लटकणार आहे. आपल्या तिघीचा तिरंगा दिसला म्हणजे बास. हो तर काय बस झालं तेवढं शास्त्रापुरते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगी रंगाचे कपडे घातलेच पाहिजेत. ते शास्त्रच आहे. हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. सिनेमा, नाटक, वेब सिरीज, जाहिराती, यूट्यूब, अभिनयाचा प्रभाव आजकाल सर्वत्र आहे. प्रत्येक पात्रामागं असतो तो एक हुशार, मेहनती आणि प्रशिक्षित कलाकार. अभिनय ही जरी नैसर्गिक कला असली तरी तिला योग्य दिशा, व्यासपीठ आणि मार्गदर्शनाची गरज असते. तुमच्यापैकी जर कुणाला अभिनयाची कला जोपासायची असेल तर आजचा एपिसोड खास तुमच्यासाठी. आज आपण जाणार आहोत सातारच्या मंगळवार पेठेत समर्थ मंदिर पासून धस कॉलनीला जाताना डाव्या बाजूला असणाऱ्या अभिव्यक्त अभिनय कला अकॅडमी मध्ये. अभिव्यक्त अकॅडमीच्या अभिजित वाईकर सरांकडून इथं कलाकार कशा प्रकारे घडतात याविषयी जाणून घेऊयात अधिक माहिती. नमस्कार सर. नमस्कार. सर, लहानपणापासूनच टीव्ही मधले कलाकार कसे घडतात हे पाहण्याची उत्सुकता होती आणि कदाचित तीच उत्सुकता आज मला इथं घेऊन आलीये. मला आपल्या अकॅडमी बद्दल थोडी माहिती हवी होती. येस, गेले 25 वर्ष झालं आपली अकॅडमी सुरू आहे. मला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती, पण अकॅडमी काढावी असं काही स्वप्नात वगैरे वाटलं नव्हतं. लोक जुडते गए और कारवा बनता गया, असाच काहीसा प्रकार झाला. सुरुवात छोट्या छोट्या कार्यशाळेपासून झाली
आणि त्यानंतर अभिनय कलेला असणारा प्रतिसाद पाहून त्याचं रूपांतर मी कोर्सेसमध्ये करण्याचं ठरवलं. सो इन्स्पिरेशनल. सर, मला इथे असणाऱ्या कोर्सेस बद्दल डिटेल माहिती द्याल? आपल्या अकॅडमीमध्ये वयोगटानुसार कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. 15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी एक कोर्स डिझाईन केलाय आणि त्यापेक्षा वरील म्हणजे ज्यात ज्येष्ठांचा पण समावेश आहे अशांसाठी आपण एक दुसरा कोर्स केलेला आहे. हे सेग्रिगेशन करण्यामागचं कारण इतकंच की 15 वर्षाखालील मुलांची मानसिकता ही कम्प्लिटली वेगळी असते. त्यांना खूप म्हणजे खूप व्यवस्थित समजावून सांगावं लागतं. अच्छा. जवळपास कुठे बालनाट्य महोत्सव असेल किंवा स्पर्धा असतील तर तिथे पण आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिली जाते. सेकंड जो आपला एज ग्रुप आहे 15 अभाव असणारा, तर त्यांच्यासाठी त्यांच्या लेवलचं नाट्य प्रशिक्षण दिलं जातं. राज्य नाट्य स्पर्धा असेल किंवा गोंदोले आजरा सारख्या ठिकाणी होणाऱ्या नाट्य महोत्सवात त्यांना सहभागी केलं जातं. दोन्ही कोर्सेसचा कालावधी हा 7 महिन्यांचा असतो. ओके. सर, आपल्या अकॅडमीमध्ये अभिनयाची कला कशा प्रकारे शिकवली जाते? आपल्या इथे बेसिक पासून सगळं शिकवलं जातं. अभिनयाच्या व्याख्येपासून ते भरत मुनींचं नाट्यशास्त्र, नवरस, अभिनयाचे प्रकार, मूकनाट्य, नाट्यछटा, एकपात्री अभिनय या सगळ्यांचं प्रॅक्टिकली शिक्षण इथं दिलं जातं. आपली कला अकॅडमी फक्त अभिनयापुरतीच मर्यादित नाहीये. कलेचे वेगवेगळे घटक इथं जोपासले जातात. चित्रकला, क्राफ्ट, संगीत, नृत्य आणि नाट्य अशा सर्व प्रकारचं शिक्षण इथं दिलं जातं. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत. अभिनय शिकण्यासाठी आलेली मुलं जेव्हा इतर गोष्टींचं ज्ञान घेतात ना तेव्हा त्यांना स्वतःचा शोध लागतो. विशेष म्हणजे आता या महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून आपण चित्रकला, कथ्थक, भरतनाट्यम, वेस्टर्न डान्स, झुंबा अशा प्रकारचे कोर्सेस सुद्धा सुरू करतोय. ग्रेट. सर, जर एखाद्याला अभिनय कलेकडं ऍज अ करिअर म्हणून बघायचं असेल तर त्यांना आपल्या अकॅडमी मार्फत कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं? आपल्या संस्थेचे अनेक प्रोजेक्ट सुरूच असतात. कोर्सच्या कालावधीत संस्थेच्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स यामध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी आपण देत असतो. कोर्स संपला म्हणजे कॉन्टॅक्ट संपला असं आपल्या इथे मुळीच होत नाही. कोर्स जरी संपला असला तरी आपल्या इथं हॉलमध्ये येऊन प्रॅक्टिस करायला विद्यार्थ्यांना परवानगी असते. आपल्या इथे प्रोजेक्टर आहे तर त्यावर चित्रपट रसग्रहण, नाट्य अभिवाचन, पुस्तकांचं वाचन या सगळ्या 6 महिन्याच्या कोर्समधील ऍक्टिव्हिटी विद्यार्थी नंतर देखील करू शकतात. ओ, नाईस. सर, आपल्या अकॅडमीच्या माजी विद्यार्थ्यांबद्दल आपण काय सांगाल? अभिव्यक्त मार्फत अनेक कलाकार नावारूपाला आले आहेत. वेगवेगळ्या टीव्ही सिरियल्समध्ये, व्यावसायिक नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि साताऱ्यातील इतर आजूबाजूच्या परिसरातील नाट्यसंस्थांमध्ये कार्यरत असणारे बरेचसे कलाकार अभिव्यक्त मधून शिकलेले आहेत. या सर्व कलाकारांचा अभिव्यक्त अभिनय आणि कला अकादमीचा एक सर्वेसर्वा म्हणून मला निश्चितच अभिमान आहे. ओ, दॅट्स रिअली ग्रेट सर. इच्छुक विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्हाला तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर द्याल? नक्कीच. 86 230 26 125. 86 230 26 125. सो फ्रेंड्स, आता आरशासमोर ऍक्टिंग करण्यापेक्षा अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्या. त्यासाठी आजच सातारच्या मंगळवार पेठेत असणाऱ्या अभिव्यक्त अभिनय कला अकॅडमीला अवश्य भेट द्या. Mamma mi mamma, mamma mi mamma, mamma mi mamma, mamma mi mamma, mamma masterani mamma, mamma lella, mi mittanza, mittikanza, mo, matter. Mama, mamma mi mama, mamma mi mama, mamma mi mama, mamma mi mama, mamma masterani mamma, mamma lella, mi mittanza, mittikanza, more time matter, matter.
Moma, mama, tomato, matter, turtle. Mo mama, master arani, mama, marulela. Me, the cancer. Mama, tomato. Mama me mama, mama me mama, mama me mama, mama me mama, master rani mama, Maria, me te cansa. Mo tomata, mata, इथपर्यंत लास्ट आहे त्याचा आणि हे असं 11 पकडा 2 2 4 2 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे अजून माग असणार आहे. मग ठीक आहे साधारण एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांना नाचू दे.
आणि लेखकाचं तिथं मांडलेलं असणार आहे. फक्त आता जे घर आहे ना, घर लगेच घर लागणार, लगेच वेगवेगळे येणार, म्हणजे जे सगळे येऊन फिरून जातील ना, त्यानंतर घराचा सीन लागणार तिथं, पहिला सीन त्यांचा. तर तो जाताना कसं घालवणार आहे ना, त्या पद्धतीनं सेट करावं लागणार आहे त्याला करायला. ऐकून बघणार का? ऐकून आता मी लावतो त्याच्यावर बघा पुढे काय स्टेप करायचे ते बस होत आहे. आरशाचा नको विचार करू. नमला विकास
ते करताना हे करा. आणि गोल फिरायचं गोल फिरायचं असं कर त्याच्याकडे थोडं उभी राहणं बैठक शिकवून उलटा वर बसव. आपण कसं कमी नाचायचं त्यांच्यासारखं आपण पण बसायचं. सोप्या बसूया पण ते सोप्या बसूया पण ते
महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत ना, हे कॅरेक्टर दिसणार नाहीयेत, पण हे त्यानंतर अजून हे ती असे काय काय आहेत ना तू, तर ते येऊन एकमेकांबरोबर बोलून जातील असे मास्तरांनी मारलेले आहे एकमेकांसोबत पुढे जातील निघून इकडे जातील तिकडे जातील असं काहीतरी आणि काही जागी असे बसतील सुद्धा म्हणजे बसून दिसून काही गाणं सांगितल्यासारखं असं काहीतरी करते. म्हणजे मला काय म्हणायचंय, आता ह्या बायको सोडवतात ना, तर ह्यांना ना मध्ये घ्यायचं सगळ्यांनी आणि शेवटला सगळ्यांनी मोठा मॅटर असं करायचं आणि त्या रिॲक्ट करतात. टेन्शन काय झालं आता असं अशा टेन्शन म्हणजे त्या मुळात काय माहिती का, आपल्याला डान्स नाही दाखवायचा, आपल्याला ड्रामा दाखवायचा. मग ड्रामाशी संबंधित डान्स म्हटल्यानंतर त्याचा अभिनय पण दिसला पाहिजे सगळ्यांचा, नुसतं डान्स नको, म्हणजे 1 2 3 4 नको, ते हे करा प्रत्येकाने आपलं Masterani, mama, maralilla, mi, mette canza, morta. Masterani, mama, maralilla, mi, mette canza, morta. Mama Masterani, mama maralilla, mi, mette canza, matter. Masterani, mama maralilla, mi, mette canza, matter,
तिथं क्लास केला अजून हे हे clap करत- आमची पुढच्यांची स्टेप वेगळी आम्हाला कॉपी करून नका आपल्या आपण करूया. तुमची तुम्ही स्टेप जागा 8 स्टेप झाले की लोक एक साथ करू हेच करून क्लास करून जायचा सगळ्यांना कसं हळू नाही करायचंय 1 2 3 4 5 6 7 आले मधून लाव ह्यांच्या एंट्री पासून म्युझिक आहे ना टॅन 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 हात तुमच्या कशा आले ना तुम्हाला मोठा मॅटर हा असं करायचं म्हणजे आम्ही सगळ्यांनी शेवटलं म्हणजे का? नाट्य. सगळ्यांनी करा ओके सगळ्यांनी करा मोठा मोठा मॅटर सगळ्यांनी मोठा मॅटर सगळ्यांनी करा बा सगळ्यांच्या हात हे लावलं तुमच्या हात एकमेकांबरोबर हे केलं बरोबर. आता ऍक्टिव्हिटी ते बघून आता या दोघी त्या दोघी ते दोघं बरं का त्या दोघी त्या दोघी ते दोघं ते दोघं अजून 4-6 जण आहेत 5 जण नका बघा एवढं. Some
Mama mama, mama mi mama, mama mi mama, mama mi mama, mama mi mama. Ma masturani ma marnaya mi te kyanza mo ta matter